हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 10वीचा अर्थनियोजन हा धडा पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्यवसाय साखळीतील जीएसटीने ट्रेडिंग चेन पाहिलं होतं. तिथे आपण एक उदाहरण पाहिलं होतं. ठीक आहे, पहा. आधी एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन होतं, उत्पादक होतं. उत्पादकाकडून तो माल घाऊक व्यापाऱ्याकडे पुरवला जातो. तिथून तो किरकोळ व्यापारी व त्यानंतर तो ग्राहकांपर्यंत पुरवला जातो. त्यामध्ये GST कोणाकोणाला कशा पद्धतीने अप्लाय केला जातो हे आपण पाहिले आहे. त्यावर आधारित असणारा सराव संच 4.2 आज आपण सोडवणार आहोत. पान नंबर 93वर सराव संच 4.2 आहे. तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. मी प्रश्न वाचते. पहिला प्रश्न आहे, चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला, तर विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST काढा. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे, तर देय GST किती आहे ते काढायचं आहे. जेव्हा खरेदी केलं तेव्हा GST किती होता? खरेदीवर त्याने GST भरला 1,05,000 रुपये. विक्रीवर त्याला GST किती मिळाला, तर 1,22,500 रुपये. आता देय GST आपल्याला काढायचा आहे. पहा, दिलेली माहिती आधी काय उदाहरणामध्ये आहे ती व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण उदाहरण सोडवणार आहोत. केलेल्या खरेदीवर GST किती आहे, तर रुपये 1,00,000. ठीक आहे, आपल्याला त्यांनी पुस्तकामध्ये ही माहिती प्रोव्हाइड केली आहे. आता केलेल्या विक्रीवरील GST किती आहे, तर रुपये 1,22,500. ITC म्हणजे काय, तर इन्कम टॅक्स क्रेडिट. ते किती आहे, जेवढी खरेदी केलेली GST असणार आहे तेवढंच इन्कम टॅक्स क्रेडिट असणार आहे. लक्षात ठेवा, जेवढी खरेदी केलेली GST असणार आहे, खरेदीवर दिलेला GST असणार आहे तेवढंच ITC असणार आहे. ITC म्हणजे इन्कम टॅक्स क्रेडिट. किती आहे, खरेदीवरचा GST 1,05,000. इथेही आपण लिहिणार आहोत रुपये 1,05,000. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर देय GST. ठीक आहे, आपण किती GST पे करणार आहोत, किती GST देणार आहोत तो कर आपल्याला काढायचा आहे. कसा काढणार, तर विक्रीवरील GST वजा ITC. ठीक आहे, विक्रीवरील GST किती आहे, रुपये 1,22,500. ते किंमत लिहूया, वजा ITC किती आहे, रुपये 1,05,000. 1,22,500 वजा रुपये 1,05,000 किती आली किंमत, तर रुपये 22,000. मग देय GST किती आहे, तर रुपये 22,000. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला खाली जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणे सोडवत असतो तेव्हा उत्तर शाब्दिकमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आपली किंमत किती आली, रुपये 22,000. मग तुम्हाला खाली लिहायचे आहे, चेतना स्टोअर्सला सदर कालावधीत भरावा लागणारा देय GST आहे रुपये 22,000. ठीक आहे, ऑडिट. हा आहे प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न दुसऱ्याकडे आपण वळणार आहोत. सेम पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न दुसरा आहे. मी प्रश्न वाचते, लक्ष द्या. नजमा या GST कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता, तर विक्रीवर एकूण GST 14,750 रुपये गोळा केला आहे, तर किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय GST काढा. ठीक आहे, नजमा ह्या एक वुमेन आहेत. त्यांनी काय केलं आहे, तर अंतर्गत नोंदणीकृत दुकानच्या त्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर GST किती दिला आहे, तर 12,500 रुपये. विक्रीवर GST त्यांनी किती मिळवला आहे, तर 14,750 रुपये. मग आपल्याला काय काढायचं आहे, तर देय GST किती आहे हे काढायचं आहे. सेम आधीच्या उदाहरणासारखे उदाहरण आहे. प्रश्न दुसरा आहे. पहा, केलेल्या खरेदीवरील GST आपल्याला दिला आहे, त्यांनी किती आहे, तर 12,500 रुपये. आता विक्री केली आहे त्यावर असणारा GST पाहूया. केलेल्या विक्रीवरील GST किती आहे, रुपये 14,750. ठीक आहे, खरेदीवरील GST आहे 12,500, विक्रीवरील GST आहे 14,750. ITC किती आहे, तो रुपये 12,500. ठीक आहे, ITC म्हणजे इन्कम टॅक्स क्रेडिट. आपल्याला काय काढायचं आहे, तर देय GST काढायचा आहे. कसा काढणार, विक्रीवरील GST वजा ITC.
विक्रीवरील जी एस टी किती आहे बाळांनो, तर 14,750 आणि आय टी सी किती आहे तर 12,500. 14,750 वजा 12,500 उत्तर येईल 2,250. ठीक आहे. देय जी एस टीची किंमत किती आली रुपये 2,250. उकल लिहून झाल्यावर खाली शाब्दिक उत्तर लिहिणार आहात. इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचा देय जी एस टी असणार आहे 2,250 आणि किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आय टी सी मिळणार आहे त्यांना 12,500 रुपये. ठीक आहे. दोनही उत्तरं आपण काढली. त्यांना मिळणारा इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी असणार आहे रुपये 12,500 आणि जी एस टी जी एस टी किंवा देय कर त्यांचा असणार आहे रुपये 2,250. हे होता प्रश्न दुसरा सराव संच 4.2 मधील. सलग आपण प्रश्न तिसऱ्याकडे वळतो आहोत. प्रश्न वाचते. अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जी एस टी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जी एस टी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये जी एस टी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय जी एस टी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा देय कर म्हणजेच काय तर सी जी एस टी, केंद्राचा देय कर म्हणजे सी जी एस टी, सेंट्रल गव्हर्नमेंटला जो आपण कर देतो तो, आणि राज्य देय कर म्हणजेच एस जी एस टी जो की आपण स्टेट गव्हर्नमेंटला देतो. ओके. ठीक आहे. गणित आधी समजून घेऊया. अकबरी एंटरप्राइजेस आणि त्याच्यानंतर कोण आलं त्यामध्ये तर अकबरी ब्रदर्स. ठीक आहे. अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स. फर्स्ट अमीर एंटरप्राइजेससाठी पाहूया. अमीर एंटरप्राइजेससाठी काय आपल्याला माहिती दिली आहे. गणित एकदा पुन्हा वाचा, समजून घ्या आणि लिहा. केलेल्या खरेदीवरील जी एस टी किती रुपये दिला आहे तर रुपये 3,800. ठीक आहे. जेव्हा खरेदी केला सॉस बॉटल्स अमीर एंटरप्राइजेसने तेव्हा त्यांनी जी एस टी किती भरला रुपये 3,800. आता त्याच सॉस बॉटल त्यांनी विकल्या तेव्हा विक्रीवरील जी एस टी किती होता तर रुपये 4,100. ठीक आहे. जेवढा खरेदीवरील जी एस टी असणार आहे तेवढाच आय टी सी असणार आहे. इन्कम टॅक्स क्रेडिट किती असणार आहे 3,800 रुपये. ठीक आहे. कारण इथे खरेदीवरील जी एस टी 3,800 रुपये आहे. आता आपल्याला देय जी एस टी काढायचं आहे. ठीक आहे. देय जी एस टी किती असणार आहे विक्रीवरील जी एस टी वजा आय टी सी. आता विक्रीवरील जी एस टी किती 4,100 रुपये वजा आय टी सी किती आहे 3,800 रुपये. 4,100 वजा 3,800 रुपये 300 देय जी एस टी आहे कोण अमीर एंटरप्राइजेससाठी. ठीक आहे. आपल्याला प्रत्येकासाठी देय जी एस टी काढायचं आहे. अमीर एंटरप्राइजेससाठी असणारा देय जी एस टी आहे रुपये 300. अमीर एंटरप्राइजेससाठी संपलं. आता आपण कशासाठी काढणार आहोत तर अकबरी ब्रदर्ससाठी आपण देय जी एस टी काढणार आहोत. सेम हीच सगळी पद्धती असणार आहे. ह्याच पायऱ्या असणार आहेत. कोणासाठी तर अमीर ब्रदर्ससाठी. काय तर केलेल्या खरेदीवरील जी एस टी किती आहे तर 4,100 रुपये. केलेल्या विक्रीवरील जी एस टी जी विक्री केली आहे तेव्हा त्यांनी जी एस टी किती दिला तर रुपये 4,500. मग आता आय टी सी किती असणार आहे जेवढा खरेदीवरील जी एस टी त्यालाच आपण आय टी सी म्हणणार आहे. मग आय टी सी बरोबर किती येणार 4,100 रुपये. देय जी एस टी काढायचं आहे आपल्याला. कशासाठी तर अकबरी ब्रोससाठी. देय जी एस टी बरोबर सूत्र तुम्हाला माहिती आहे विक्रीवरील जी एस टी वजा आय टी सी. ठीक आहे. विक्रीवरील जी एस टी आहे 4,500 रुपये आणि आय टी सी म्हणजेच इन्कम टॅक्स क्रेडिट आहे 4,100 रुपये. आपण किमती ऑलरेडी वरती लिहून घेतल्या आहेत. त्याच किमती खाली आपण सूत्रामध्ये घालतो आहोत. 4,500 वजा 4,100 किती आले रुपये 400. मग अकबरी ब्रदर्ससाठी देय जी एस टी किती असणार आहे तर रुपये 400. ठीक आहे. आपल्याला प्रत्येक स्तरावरील देय जी एस टी समजला. अमीर एंटरप्राइजेससाठी असणारा देय जी एस टी आहे रुपये 300. अकबर ब्रदर्ससाठी असणारा देय जी एस टी आहे रुपये 400. आपल्याला काय सांगितले आहे पुढे की केंद्राचा देय कर सी जी एस टी आणि राज्याचा देय कर एस जी एस टी हे दोन्ही कर आपल्याला काढायचे आहेत. मी इथे एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे. तुम्हाला सलग असं लिहायचं असेल तरीही लिहू शकता, नो प्रॉब्लेम. मी हे व्यवस्थित तुम्हाला समजेल म्हणून अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे.
बघा कंपनी कोणकोणती आहे, अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स त्यांची नावे लिहिली. इथे एकूणचा कॉलम केला आहे. GST, CGST आणि SGST. CGST हा केंद्राला जो कर देणार आहे तो केंद्र देय कर आणि SGST हा राज्य देय कर असणार आहे. पहा अमीर एंटरप्राइजेसला एकूण देय GST किती आहे, ₹300. अकबरी एंटरप्राइजेससाठी किती आहे तर ₹400. 300 अधिक 400 एकूण GST किती झाला तर ₹700 झाला. बघा हे 300 आणि हे 300 मधून CGST आणि SGST डिवाइड होणार आहे. CGST आणि SGST हा GSTच्या निम्मा असणार आहे. इथे 300 आहे, मग CGST 150 असेल आणि SGST 150 असेल. 150 अधिक 150 300. अकबरी ब्रदर्ससाठी GST ₹400 आहे, आपण इथे कॅल्क्युलेट केला आहे. मग आता CGST आणि SGST ₹400च्या निम्मा असणार आहे. CGST ₹200 आणि SGST ₹200. ठीक आहे. 150 अधिक 200 ₹350 आणि 150 अधिक हे 200 ₹350. पुन्हा एकदा टाली करू शकता. 350 अधिक 350 एकूण ₹700 GST दिला. ठीक आहे. कशा पद्धतीने टेबल केला आहे लक्षात आलं. बघा पहिल्या स्तरावरील GST आपल्याला मिळाला अमीर एंटरप्राइजेससाठी ₹300. दुसऱ्या स्तरावरील GST अकबरी ब्रदर्ससाठी असणार आहे ₹400. ठीक आहे. मग आता CGST आणि SGST त्याच्या हाफ असणार आहे, म्हणून अमीर एंटरप्राइजेससाठी GST आहे ₹300, CGST आहे 150 आणि SGST आहे 150. अकबरी ब्रदर्ससाठी असणारा GST आहे ₹400, CGST ₹200, SGST ₹200. एकदम टॅली करून बघूया. एकूण किंमत पाहूया. 400 अधिक 300 700 रुपये. 150 अधिक 200 350. 150 अधिक 200 350. 350 अधिक 350 700. ठीक आहे. बरोबर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता टॅली करून की आपण काढलेले कर हे बरोबर आहेत की नाहीत. सराव संख्या 4.2 आपण ॲट अ सिंगल टाईम 3ही प्रश्न सोडवले आहेत. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित प्रश्नांची उकल लिहून घ्या. प्रश्नांची उकल लिहून घेण्याआधी प्रश्न पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या आणि मग सोडवा. पुढे आपण उरलेले प्रश्न सोडवणार आहोत. तीन प्रश्न आपण पाहिले आहेत. चौथा आणि पाचवा प्रश्नाची उकल मी फळ्यावर लिहिली आहे. प्रश्न वाचते. मे ब्युटी प्रोडक्ट्सने ₹6000 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व ₹10,000 विकली, तर त्या व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची CGST व SGST देय असणारी वस्तू व सेवा आपण चौथं गणित आधी पाहूया. बरं आधी पाचवं पाहूया. सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. ठीक आहे. विक्रीवरील कर किती सांगितला आहे त्यांनी तर 18% ₹10,000. ठीक आहे. ₹10,000 हा त्यांचा काय, ₹10,000 त्यांनी ते प्रोडक्ट्स आहेत ब्युटी प्रोडक्ट काय केले आहेत, सौंदर्य प्रसाधने खरेदी केली आहेत. आणि मग खरेदी विक्रीवरील कर किती असणार आहे तर 10,000च्या 18%. ठीक आहे. ₹10,000 त्यांनी विकलं आणि ₹6,000 खरेदी केलं आहे. मग 18% ₹10,000 कसं काढणार तर 18/100 गुणिले 10,000. हे 0 आणि हे 0 एकमेकांना कॅन्सल होतील. 100 गुणिले 18 उत्तर येईल ₹1800. ₹1800 काय आला तर विक्रीवरील कर आला. मग म्हणजेच काय तर इथे GST आला. ठीक आहे. मग CGST बरोबर SGST कसा काढणार तर ह्या GSTच्या हाफ असणार आहे. GST किती आहे इथे आपण GST म्हणूया. GST आहे 1800. ठीक आहे. ₹1,800. 1,800 भागिले 2 ₹900. मग CGST आणि SGST किती आला तर ₹900. ठीक आहे. CGST असणार आहे ₹900 आणि SGST असणार आहे ₹900. गणित कसं सोडवलं लक्षात घ्या. ₹6,000 मे ब्युटी प्रोडक्ट्सने ते सौंदर्य प्रसाधने खरेदी केली आणि एकाच ग्राहकाला ₹10,000 विकली.
विक्रीवर असणारा कर 18% आहे, म्हणून विक्रीवरील कर बरोबर 18%. किती रुपयाच्या? तर 10,000 रुपयाच्या. मग 10,000 रुपयाच्या 18% काढायचे आहेत, म्हणून 18 भागिले 100 गुणिले 10,000. ह्या 2 शून्याला आहे 2 शून्य कॅन्सल होतील. 100 गुणिले 18. जी एस टीची किंमत किती आली, म्हणजेच विक्रीवरील कर किती आला, तर 1,800 रुपये. 1,800 रुपये जी एस टी असेल तर सी जी एस टी आणि एस जी एस टी त्याच्या निम्मे असणार आहेत. सी जी एस टी आणि एस जी एस टीची किंमत ही समान असणार आहे. सी जी एस टी बरोबर एस जी एस टी बरोबर जी एस टी अंशछेद 2. जी एस टीलाच विक्रीवरील कर म्हणतो आहोत आपण. किंमत किती आहे 1,800. 1,800 भागिले 2 रुपये 900. सी जी एस टी आणि एस जी एस टीची किंमत करबीजकात रुपये 900 प्रति. ठीक आहे, सी जी एस टी 900 आणि एस जी एस टी 900 अशी असेल. हे आहे 5वे उदाहरण. आता 4थ्या उदाहरणाकडे आपण वळणार आहोत. चंदीगड हे संघ राज्य आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जॉग्राफी भूगोलामध्ये शिकला असाल, जिथे संघ राज्य असणार आहे तिथे आपण एस जी एस टी पे करणार नाही. जिथे कुठे संघ राज्य असेल तिथे यू टी जी एस टी नावाचा कर त्यांचे जे काही राज्य सरकार आहे त्यांना पे दिला जातो. संघ राज्यालाच इंग्रजीमध्ये युनायटेड टेरिटरीज असं म्हटलं जातं, म्हणून तिथे यू टी जी एस टी हा एस जी एस टीला रिप्लेसमेंट असणारा कर असतो. तो देखील सी जी एस टी एवढाच असणार आहे. जसा एस जी एस टी आणि सी जी एस टी समान असतो तसा यू टी जी एस टी आणि सी जी एस टी समान असणार आहे. फक्त ते चंदीगड हे संघ राज्य आहे. जिथे जिथे संघ राज्य असणार आहे तिथे जो आपण राज्य सरकारला जाणारा कर जो आपण म्हणतो स्टेट गव्हर्नमेंटला एस जी एस टी त्याच्याऐवजी यू टी जी एस टी असणार आहे. ओके, यू टी हा युनायटेड टेरिटरीजचा शॉर्ट फॉर्म असणार आहे. बघा, उदाहरण मी वाचते. चंदीगड हे संघ राज्य आहे. तेथील मलिक गॅस एजन्सीने काही टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेल्या एकूण जी एस टी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर सी जी एस टी व संघ राज्याचा देय कर यू टी जी एस टी. पहा, याआधी आपण राज्याचा देयकर एस जी एस टी म्हणत होतो. इथे काय आहे, इथे संघ राज्य आहे, म्हणून इथे काय म्हणणार आपण यू टी जी एस टी काढा. संघ राज्यात एस जी एस टी ऐवजी यू टी जी एस टी असं तुम्हाला त्यांनी दिलं आहे पुस्तकात सुद्धा, की जिथे संघ राज्य असेल तिथे राज्य सरकारला आपण जो कर देणार आहे तो एस जी एस टी नसून यू टी जी एस टी हा कर आपण देतो. बाकी सगळं समानच असणार आहे. काय दिलं आहे ते आधी लिहून घेऊया. मलिक गॅस एजन्सीसाठी काय दिलं आहे की विक्रीवरील कर किती आहे 5%. किती रुपयाच्या 26,500च्या. 26,500च्या 5% आपल्याला काढायचे आहेत. कसे काढणार तुम्हाला माहिती आहे. बघा, 5 भागिले 100 गुणिले 26,500. ठीक आहे, उत्तर येईल 1,325. आता खरेदीवरील कर काढायचा आहे. 5% खरेदी रक्कम काय आहे आपली 24,500. तेही सेम असंच काढणार आहे. इथे फक्त लिहाल 24,500. उत्तर येईल 1,225. जेवढा खरेदीवरील कर असणार आहे तेवढंच आय टी सी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आय टी सी बरोबर रुपये 1,225 आहे असेच लिहिले. विक्रीवरील कर होता 5% 26,500च्या म्हणजेच रुपये 1,325. खरेदीवरील कर होता 5% रुपये 24,500च्या म्हणजेच रुपये 1,225. आय टी सी खरेदीवरील करा इतकाच असणार आहे. आय टी सी आहे रुपये 2,025. जी एस टी कसा काढणार आहे तुम्हाला माहिती आहे. जी एस टी बरोबर विक्रीवरील कर वजा आय टी सी. विक्रीवरील कर किती आहे 1,325 वजा आय टी सी आहे 1,225. 1,325मधून 1,225 गेल्यावर उरणार आहेत रुपये 100. आता 100 हा काय आला रुपये 100 हा जी एस टी आला. त्यामध्ये आपल्याला यू टी जी एस टी आणि सी जी एस टी लिहायचं आहे. सी जी एस टी आणि यू टी जी एस टी दोन्ही समान असणार आहेत, जसे की एस टी एस टी आणि सी जी एस टी होते. म्हणून आपण लिहूया सी जी एस टी बरोबर यू टी जी एस टी बरोबर जी एस टी अंशछेद 2. जी एस टी आहे 100 रुपये. त्याचे जर आपण 2 भाग केले तर एक भाग सी जी एस टीचा असेल, एक भाग यू टी जी एस टीचा असेल.
तर CGST बरोबर UTGST बरोबर ₹50, म्हणजेच CGSTची किंमत ₹50 असणार आहे, UTGSTची किंमत ₹50 असणार आहे आणि GSTची किंमत ₹50 असणार आहे. लक्षात घ्या, चंदीगड हे संघराज्य आहे म्हणून तिथे UTGST असतो. जो कर राज्य सरकारला देतो तो UTGST असणार आहे. UT हे युनायटेड टेरिटरीसाठी वापरलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एकूण 5 प्रश्न सोडवले आहेत. सराव संच 4.2 मधील 6वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या माहितीनुसार दुकानदार ते ग्राहक B2B बघा 2 प्रकारचे टॅक्स इनवॉइस बिल्स म्हणजेच करबीजक असतात. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर और कस्टमर. ठीक आहे, अशा प्रकारचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे करबीजक हे असतात, B2B आणि B2C. ठीक आहे, बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर. इथे काय आहे तर बिझनेस टू बिझनेस आहे. मग तिथे काय लिहायचं आहे पहा, नाव, तारीख, पत्ता इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. ठीक आहे, पुरवठादार में काही नाव लिहा, पत्ता लिहा, राज्य, तारीख, इनवॉइस क्रमांक, GSTN आणि वस्तूचा तपशील तुम्हाला दिला आहे. आपण करबीजक आधीही पाहिले आहे. टॅक्स इनवॉइस बिल मी पूर्ण फळ्यावर लिहून व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे. तसंच बिल तुम्ही प्रिपेअर करणार आहात, तुम्हाला इथे करायचं आहे. मोबाईल बॅटरीचा दर किती रुपये आहे? ₹200 आहे. हेडफोनचा दर किती रुपये आहे? 750 आहे. GSTचा दर 12% आहे आणि इथे हेडफोनसाठी GSTचा दर 18% आहे. तुम्ही यावरून GSTच्या किमती काढणार आहात. जी किंमत येईल त्याच्या निम्मी किंमत CGSTची असेल आणि निम्मी किंमत SGSTची असेल. HSN कोड तुम्हाला दिले आहेत, हार्मोनाइज्ड कोड असतात. हे आहे 6वे उदाहरण जे तुम्ही सोडवणार आहात. 7वे उदाहरणही सेम असे आहे. खालील माहितीच्या आधारे एका व्यापाराचे दुसऱ्या व्यापारासाठीचे B2B म्हणजेच बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनवॉइस म्हणजेच करबीजक तयार करा. टॅक्स इनवॉइस हा शब्द तुम्हाला माहिती किंवा आठवत नसेल तर करबीजक हा त्यासाठी असणारा मराठी शब्द आहे. इथे देखील तुम्हाला नाव, पत्ता, तारीख तुमच्या पसंतीनुसार घ्यायची आहे. पुरवठादाराचं नाव, पत्ता, राज्य, GSTN, बिल क्रमांक व तारीख तुम्ही लिहिणार आहात आणि प्राप्तकर्ताही तुम्ही इथे लिहिणार आहात. नाव, पत्ता, राज्य आणि GSTN. वस्तूंचा तपशील दिला आहे पहा. पेन्सिल बॉक्स 100 घेतले आहेत. त्यासाठी असणारा HSN कोड आहे 3924. दर आहे ₹20. GST आहे 12%. जिक्सॉ पझल्स आहेत किती तर 50 आहेत. HSN त्यांचा कोड आहे 9503. दर आहे ₹100 आणि GST असणार आहे 12%. ₹100च्या 12% म्हणजे ₹12 GST असणार आहे. त्यामधील ₹6 हा CGST आणि ₹6 SGST असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही टॅक्स इनवॉइस किंवा करबीजक या दोनही गणितांचे तयार करणार आहात. मदत हवी असल्यास तुम्ही पान नंबर 82वर असणाऱ्या करबीजकाची मदत घेऊ शकता. तिथे तुम्हाला टॅक्स इनवॉइसचा नमुना दिला आहे. सेम तशाच पद्धतीने तुम्ही ही उदाहरणे सोडवणार आहात. सराव संच 4.2 आज आपण इथे पूर्ण केला आहे. 5 उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दिली आहेत. उदाहरण क्रमांक 6 व 7 तुम्ही सोडवणार आहात, कारण टॅक्स वॉइस आपण आधीच बघितला आहे. त्याचा नमुना मी तुम्हाला व्यवस्थित सांगितला आहे. आता उदाहरण देखील एक्सप्लेन केलं आहे. सो इथे आपला सराव संच 4.2 पूर्ण झाला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण GSTचे रेट्स आणि ज्या काही स्कीम्स असणार आहेत, GSTच्या अंडर कोणकोणते कर येतात तो भाग पाहणार आहे. आज इथेच थांबणार आहोत. हा पूर्ण सराव संच तुम्ही आज होमवर्कमध्ये सोडवणार आहात. थँक्यू.